सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो माय नेम सुमित राठोड, यू आर वॉचिंग जाव विथ सुमित. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट फ्री सिरीजबद्दल डिस्कस करणार आहे, जी की MSBTची फिफ्थ सेम आणि थर्ड सेम ची सिरीज आणणार आहे IT आणि CS ब्रँचसाठी. ओके, जर मित्रांनो तुम्ही जर तुम्ही IT अँड द CS अँड किंवा बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स, डिफरंट साहेब अजून काय आपली AIML. ओके, अशा डिफरंट टाईपच्या ब्रँचचे जर तुम्ही स्टुडंट असाल, ओके, कुठल्यातरी एका ब्रँचमधून तुम्ही जर येत असाल, तर ही सीरीज तुमच्यासाठी, जर तुमचा जो सब्जेक्ट रिलेटेड असेल तर. ओके, सो मित्रांनो, ही जी सीरीज असेल ती कंप्लीट फ्री राहणार आहे. फिफ्थ सेम आणि थर्ड सेमच्या मराठी पोरांसाठी खास मी सिरीज डेव्हलप करणार आहे. ओके, MSBTच्या स्टुडंटसाठी. आता फिफ्थ सेममध्ये मित्रांनो, मी कुठलाही क्लासेस न लावता, कुठलेही क्लासेस न करता मी 95.41% मिळवलेले. ओके, ॲट तो पण गव्हर्नमेंट या कॉलेजमधून. ओके, सो गव्हर्नमेंट टायर 3चं आमचं कॉलेज होतं. त्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजमधून मी 95.4% 41% पर्यंत मार्क्स अचीव केलेले. सो तुम्ही पण कसे अचीव करू शकता ते मी तुम्हाला सिरीजमध्ये सांगणारच आहे. ओके, सो ही MSBTची फ्री सिरीज आहे मित्रांनो. तुमच्या मित्रांपर्यंत ही सिरीज शेअर करा, जेणेकरून त्यांना पण आपल्या सिरीजचा काहीतरी फायदा होईल. ओके, सो मित्रांनो बघा, जर तुम्ही IT अँड CS, BCA, BCS, AIML किंवा कुठल्याही ब्रँचचे स्टुडंट असाल आणि तो सब्जेक्ट तुमच्या ब्रँचच्या रिलेटेड असाल, तर ही सिरीज तुमच्यासाठी मित्र. ओके, तर ह्याच्यामध्ये बघा, आपल्याला MSBT, ओके, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला MSBTचं फिफ्थ सेम. ओके, फिफ्थ सेम अँड थर्ड सेमचं आपल्याला काय करायचं आहे, प्री सिरीज स्टार्ट करायचं फॉर द सम सब्जेक्ट. कुठल्या कुठल्या सब्जेक्टचं मी तुम्हाला सांगतो पुढे. ओके, आता ते सब्जेक्ट कुठले राहणार आहे बघा. आता ते सब्जेक्ट जे राहणार आहेत ते सब्जेक्ट आहेत. पहिला जो सब्जेक्ट आहे, आता आपण स्टार्ट विथ थर्ड सेम. ओके, स्टार्ट विथ थर्ड सेम. आता हे बघा मित्रांनो, लॉट ऑफ क्लासेस आर अवेलेबल इन महाराष्ट्र, बट सगळे फी घेतात. ओके, आता जेवढं मला माहिती आहे, माझ्या अंदाजाने फी असते 3,000, 3,000, 3,500, 2,500 इथपर्यंत मित्रांनो आपल्याकडून घेतली जाते. इवन आपले जे आपल्या कॉलेजची जी फी असते, ती कॉलेजची फी ही फक्त तिथे कॅटेगरी वाईज असते. म्हणजे ज्या कॅटेगरी, तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही कॉलेजची फी भरता, व ती कॉलेजची फी भरून आपल्याला परत आपल्या क्लासेसची फी भरणे शक्य होत नाही. बरेचसे स्टुडंट मी बघितलेले आहेत. ओके, सो त्याच्यासाठी या सगळ्यांचा विचार करून मी एक प्रॉपर सिरीज डेव्हलप करणार आहे. आणि बघा, जे क्लासेस असतात, क्लासेसमध्ये थेरॉटिकल नॉलेज देतात. हो, फक्त थेरॉटिकल शिकवतात. आणि काहीच टीचर असतात, मोजके टीचर असतात, जे की प्रॉपर नॉलेज देतात इंडस्ट्री लेवलचं किंवा एकदम कोडिंग प्रॉपर प्रॅक्टिकल नॉलेज देतात. काही असे आहेत की फक्त थेरॉटिकल वाचून जाणार, PDF लावणार, थेरॉटिकल वाचून जाणार. ओके, आपण तसं करणार नाही मित्रांनो. एवढं क्वालिटी आता मी फ्री सिरीज डेव्हलप करणार आहे. त्याच्यामध्ये इंडस्ट्री लेवलचं आता पर्टिक्युलर आता SQL एक टाईपचं सब्जेक्ट आहे DBMS थर्ड सेममध्ये. IT किंवा कम्प्युटर सायन्सच्या स्टुडंटना माहीत असणार. सो त्याच्यामध्ये जो SQL सब्जेक्ट आहे, ह्याचा एवढा वाईडली यूज केला जातो इंडस्ट्रीमध्ये. SQL म्हणजे डाटाबेस हा कोर आहे आपल्या IT ब्रँचचा किंवा कम्प्युटर ब्रँचचा, ते यायलाच पाहिजे. तर मित्रांनो, हे आपल्याला सब्जेक्ट जे आहेत ना, हे कशा पद्धतीने टीच करता येतील किंवा कशा पद्धतीने आपल्याला घेता येतील, जेणेकरून तुम्हाला ते लाँग टर्मपर्यंत तुमच्या लाँग टर्म मेमरीमध्ये स्टोअर होईल. ओके, अँड ॲज वेल तुम्हाला फायनल एक्झाममध्ये तुम्हाला 90+ मार्क त्याच्यात मिळेल. ह्या पद्धतीने आपण ही सिरीज डेव्हलप करणार आहे. ओके, तुमचा फक्त सपोर्ट असायला पाहिजे मित्रांनो. तुमच्या मित्रांपर्यंत पण ही सिरीज पोहोचली पाहिजे, कारण की ज्यानेच आपल्याला ही सिरीज डेव्हलप करता येईल आणि मोटिवेशन आपल्याला मिळेल. ओके, सपोर्ट जर भेटला तर मित्रांनो, मी 100% ही सिरीज एंड करणार. ॲज वेल तुम्हाला एक्झामचं प्रिपरेशन करून तुमच्याकडून घेणार. ओके, सगळं जेवढ्या एक्झाम होतात MSBTच्या करिक्युलममध्ये, ते सगळ्या एक्झामचं मी प्रिपरेशन तुमच्याकडून करून घेईल. ओके, सो बघा, थर्ड सेममध्ये फॉर एक्झाम्पल एक एक ले एक सब्जेक्ट आहे, दॅट इज अ DBMS. ओके, एक DBMS नावाचा एक सब्जेक्ट आहे. ओके, का का मी DBMS म्हणतो, एक फॉर एक्झाम्पल घेतो. हो, एक फॉर एक्झाम्पल मी DBMS नावाचा एक सब्जेक्ट घेतला आहे. त्या DBMSमध्ये हा एक डाटाबेस, म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगू का, आता माझा हा 10x डिप्लोमा चॅनल आहे. मी ज्यावेळी ह्याला रिफ्रेश करतोय, रिक्वेस्ट कुठे गेली, डाटाबेसला गेली. हा डाटाबेसकडून रिक्वेस्ट आली, म्हणून मला हा माझा चॅनल माझ्या स्क्रीनवरती दिसतोय. याच्यासाठीच आपल्याला डाटाबेस नावाची एक कन्सेप्ट शिकायची आहे, ज्याला म्हणतात DBMS. ओके, त्याला काय म्हणतात DBMS. त्याच्या थर्ड सेममध्ये, आता थर्ड सेमच्या IT CS कम्प्युटर्सच्या स्टुडंटना माहीत असणार ते. आता ही जी सिरीज आहे, ती सगळ्या सिरीजमध्ये आपण स्टार्ट करणार आहे. सो पहिला सब्जेक्ट आहे तो आपला DBMS. दॅन सेकंड सब्जेक्ट जो आहे तो C++. आता प्रोग्रामिंग काय असते, C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय असते, हे सगळं मी सांगणार आहे. जर तुम्हाला माझी प्रोग्रामिंग शिकवण्याची जर पद्धत तुला समजून घ्यायची असेल, यू कॅन गो विथ माय अनदर चॅनल, दॅट इज जावा विथ सुमित. त्याच्यामध्ये ना, ह्या चॅनलमध्ये तुम्हाला एक फ्री सिरीज भेटेल. त्या फ्री सिरीज एक फ्री प्लेलिस्ट भेटेल. कुठली प्लेलिस्ट भेटणार तुम्हाला?
फुल स्टॅक जावा, फुल स्टॅक जावा. तुम्ही फुल स्टॅक जावा ह्या माझ्या जावा तुम्ही करून शिकू शकता. या चॅनलमध्ये मी ते सिरीज अपलोड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये डेली लेक्चर मी अपलोड करतोय. तर तिथून जाऊन तुम्ही शिकू शकता की समजू शकता की मी कसं अंडरस्टँड करून देतोय कन्सेप्ट, कसं प्रॉपरली एक्सप्लेन करून देतोय सोप्या आणि साध्या भाषेत. ओके. सो नेक्स्ट सब्जेक्ट आहे तो आपला C++. ह्याच्यावर आपण काही लेक्चर अपलोड करू. ओके. आणि त्याच्यानंतर जो सब्जेक्ट आहे त्याच्यानंतरचा जो सब्जेक्ट आहे दॅट इज अ DSU. ओके. मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट इन करिक्युलम. ओके. हे जे 2 सब्जेक्ट आहेत ना, DBMS आणि DSU, हे लई इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे मित्रांनो. मी मार्क्सच्या दृष्टिकोनातून बघत नाही, मी इंडस्ट्री लेवलच्या दृष्टिकोनातून बघतो. कारण की AIचा जमाना आलेला आहे. ह्याच्यामध्ये जॉब्स मिळणं लई अवघड होऊन गेलं आहे. ओके. सो इंडस्ट्री लेवल प्रमाणे तुम्हाला विचार करून ह्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार. ओके. जेणेकरून तुमची प्लेसमेंटच्या वेळी तुम्हाला अडचणी येऊ नये. ओके. सो DSU नावाचा एक सब्जेक्ट आहे. ह्याचा यूज म्हणजे आता डाटा स्ट्रक्चर. DSU म्हणजे डाटा स्ट्रक्चर. आता ह्याचा यूज कसा होतो, आता फॉर एक्झाम्पल हा यूट्यूबचा अल्गोरिदम आहे. ओके. होम पेजवरती जातो. यूट्यूबचा अल्गोरिदम आहे. यूट्यूबचा अल्गोरिदम कसा वर्क करतो, आता जर फॉर एक्झाम्पल माझ्या चॅनलवरती एक 5,000-6,000 व्ह्यूज झाले आणि त्याला एक 100 लाईक्स आले, तर त्या कॅटेगरीमध्ये तो व्हिडिओ टॉपवरती जाणार. हे जे अल्गोरिदम्स असतात त्या अल्गोरिदम्स मागे कोणाचा उद्देश असतो, तो म्हणजे DSU. याच्यामागे काय लॉजिक असतं, DSUचं लॉजिक असतं. ओके. सो मित्रांनो, थर्ड सेममध्ये आपण एवढे सब्जेक्ट कव्हर करू. ओके. त्याच्यानंतर नावाचा एक DT नावाचा एक येतो सब्जेक्ट, तो पण आपण ट्राय करू तो कव्हर करण्याचा. ओके. हे थर्ड सेमचं झालं. देन त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपला कुठला फिफ्थ सेम. या थर्ड सेममध्ये मित्रांनो, या थर्ड सेममध्ये मी 90% मार्क मिळवले. किती? 90%. त्याच्यामध्ये मी 90.71% मार्क मिळवले. किती? 90.71% मार्क मिळवले जेव्हा मी थर्ड सेममध्ये होतो. ओके. सो कसा अभ्यास करायचा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपला येतो थर्ड सेम, फिफ्थ सेम. ओके. सो फिफ्थ सेममध्ये बघा, हे सगळं ऑड सेमचं मी घेणार आहे. त्यानंतर इव्हन सेम चालू होईल त्यावेळी पण असंच कंटिन्यू करणार आपण. ओके. सो आता फिफ्थ सेममध्ये बघा, आता काही पोरं म्हणत असणार की बाबा आम्ही लेक्चर लावलेत, क्लास लावलेत. ओके. क्लास लाव ना भाऊ, तुला बघायला काय जाते, तर फ्रीमध्ये आहे की सगळं फ्रीमध्ये अवेलेबल आहे, ते पण बघ. क्लास लावलेले पण बघ. जे दोघांकडून नॉलेज घे प्रॉपरली, तुझ्या कन्सेप्ट तू बिल्ड कर. ओके. मी तुझ्याकडून फी घेत नाही. ओके. सो दुसरे तू भरला असेल 2-3 2,500 3,000, पण तिकडे पण बघ, इकडे पण बघ. तुझं पण नुकसान करून घेऊ नको त्या क्लासेसबद्दल. ओके. सो त्याच्यानंतर आपला फिफ्थ सेममध्ये, आता फिफ्थ सेमचे IT CS कम्प्युटर AI मधल्या स्टुडंटना माहीत असणार की फिफ्थ सेममध्ये कुठले कुठले सब्जेक्ट असतात. आता फिफ्थ सेममध्ये पहिला सब्जेक्ट आहे तो OSY. आता OSY हा काय आहे? OSY नथिंग बट ऑपरेटिंग सिस्टीम. ओके. सो OSI हा ऑपरेटिंग सिस्टीम नावाचा एक सब्जेक्ट आहे. ओके. ज्यावेळी आपण आता C++ प्रोग्रामिंग तुम्हाला सी झाली असणार. ओके. थर्ड सेमवाल्या. ओके. सो फिफ्थ सेममध्ये आहे ना, फिफ्थ सेममध्ये आपल्याला OSY नावाचा एक सब्जेक्ट भेटतो. OSY म्हणजे काय? ऑपरेटिंग सिस्टीम. ज्यावेळी आपण एखादं प्रोग्रामिंग लँग्वेज, आता फिफ्थ सेममध्ये जे आहे त्यांना जावा झाली असणार, थर्ड सेममध्ये जे आहे त्यांना सी झाली असणार. ओके. सो हे जे प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही रन करता ह्याच्यामध्ये, आता जावा जे आहे ना, जावामध्ये काय असतं, JRE असतं. आता जावावाल्यांना फिफ्थ सेमवाल्याला माहीत असणार की जावामध्ये काय असतं, JRE असतं, JDK असतं. ओके. देन JVM असतं. ओके. त्यावेळी JVM जो आहे ना, जावा व्हर्च्युअल मशीन, हा व्हर्च्युअल मशीन काय करतो, क्लास फाईल तयार करतो थ्रू क्लास लोडरनी क्लास फाईल तयार करतो. आणि ती क्लास फाईल जी आहे ती कोणाला देतो, ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू. क्लास फाईल जर आता तयार झाली, मग क्लास फाईल तयार केल्यानंतर क्लास लोडर काय करतो, तर क्लास फाईलचं मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतो. दॅन मशीन कोड कॅन बी अंडरस्टँड, मशीन कोड कॅन बी हेल्प द ऑपरेटिंग सिस्टीम टू रन द पर्टिक्युलर प्रोग्राम. ओके. सो मशीन कोड जो आहे, मशीन कोड दॅट मीन्स, मशीन कोड म्हणजे काय, मशीन कोड म्हणजे बाईट कोड. दॅट नथिंग बट 010101 ह्याला म्हणतात मशीन कोड किंवा ह्याला म्हणतात बाईट कोड. ओके. तर ह्या बाईट कोडचं काय करते, प्रॉपरली यूज केला जातो. थ्रू ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्या प्रोग्रामला रन केला जातो. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टीम इन द फॉर्म ऑफ जो CPU असतो ना, तो CPU काय केला जातो, CPU थ्रू प्रोग्रामला रन केला जातो. ओके. CPU थ्रू प्रोग्रामला रन केला जातो या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. ओके. सो मित्रांनो, मी एक सांगितलं तुम्हाला. ओके. काय असतं ऑपरेटिंग सिस्टीमचा यूज प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. सो डिफरंट टाईप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, ते कसे असतात, काय असतात, हे मी तुम्हाला सांगणार आहेत. ओके. सो प्रॉपरली डोंट वरी. आणि त्याच्यानंतर जो आहे तो त्याच्यानंतर असतो याच्यामध्ये इलेक्टिव्हचा एक सब्जेक्ट आहे. इलेक्टिव्हमध्ये मला होतं क्लाउड कम्प्युटिंग, CLC. ओके. CLC हे क्लाउड कम्प्युटिंगचं मित्रांनो लई मोठं लॉजिक. क्लाउड कम्प्युटिंग डाटाबेस जे आहे ना, हे जरा म्हणजे आता लई इंटरेस्टिंग आहे. ओके. तर थर्ड सेममध्ये तुमचं डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे ना, तसंच क्लाउड कम्प्युटिंग आहे. क्लाउड कम्प्युटिंगमध्ये अनदर म्हणजे वेगळा कन्सेप्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल हा जो आहे, हा मी यूट्यूब बघतो, मी कुठं पण जाऊन यूट्यूब बघू शकतो, कुठं पण जाऊन वापरू शकतो. कशामुळे पॉसिबल आहे, क्लाउड कम्प्युटिंगमुळेच पॉसिबल आहे. आता तुम्ही एखादं ॲप बनवता, त्याला डिप्लॉय करता, वेबसाईट बनवता, त्याला डिप्लॉय करता, आणि त्याला सगळीकडं ऑल द महाराष्ट्र काय केलं जातं, त्याला ॲक्सेस केलं जातं. कशा थ्रू ॲक्सेस केलं जातं, थ्रू
बाय युझिंग क्लाउड कम्प्युटिंग. मित्रांनो, क्लाउड कम्प्युटिंगमुळेच त्याला ॲक्सेस केलं जातं प्रॉपरली सगळीकडे. क्लाउड म्हणजे काय, आता नावात आहे क्लाउड. क्लाउड म्हणजे काय, आभाळ. आभाळ म्हणजे, आता क्लाउड म्हणजे फॉर एक्झाम्पल एक पब्लिक डाटाबेस असतो, त्याच्यामध्ये सगळा डाटा स्टोअर होतो, सगळीकडे त्याला ॲक्सेसिबल केला जातो. ओके, तर हे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला क्लाउड कम्प्युटिंगचं सांगितलं इन शॉर्टमध्ये. आणि त्याच्यानंतर जो आहे तो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. लई 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 म्हणजे आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं SCN. आता हा जो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे ना, सॉरी माझी जरा तब्येत खराब आहे. ओके, सो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जो आहे ना, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सिमिलर टू सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग तुम्हाला 6 सेममध्ये आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तुम्हाला 5th सेममध्ये आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये मित्रांनो तुम्हाला म्हणजे आता ज्यावेळी तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करता, ओके, एखादं वेबसाईट डेव्हलप करता, एखादा फायनल इयरचा प्रोजेक्ट तुम्ही डेव्हलप करता, त्या फायनल इयरच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला भरपूर सारे डायग्राम, भरपूर सारे प्लॅनिंग प्रोजेक्ट, ओके, प्लॅन करावा लागतो, डिझाईन करावा लागतो, इम्प्लिमेंटेशन फेज असते, म्हणजे डिफरंट टाईप्स ऑफ, म्हणजे पूर्ण सॉफ्टवेअर बिल्ड करताना त्याचा जो काय रिक्वायरमेंट असतात ते कसं अंडरस्टँड करायचं, किंवा एक रॉ प्लॅनिंग कशी तयार करायची, SCNमध्ये काय केलं जातं, डिफाईन केलं जातं की SCNचा तो फंड आहे. ओके, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ते आपल्याला अंडरस्टँड होतं. ओके, तर हे झालं OSY आपण कंप्लीट करणार आहे. देन आपण त्याच्यामध्ये CLC कंप्लीट करणार आहे. ओके, ॲज वेल एज आपण SCN कंप्लीट करणार आहे. मित्रांनो, तुमचा सपोर्ट पाहिजे. बस सपोर्ट जर असला तर तुमच्या मित्रांपर्यंत पण तुम्हाला काय करायची, सिरीज पोहोचवायची आहे, सेंड करायची आहे, जेणेकरून त्यांनी क्लासेस जरी लावले असतील तरी पण तिकडं पण काय हरकत नाही, तिकडे पण बघू शकतात, इकडे फ्री आहे, इकडे येऊन पण बघू शकतात. ओके, फक्त सपोर्ट पाहिजे सगळ्यांना. मित्रांपर्यंत ही सिरीज पोहोचवा. आणि आपल्याला चॅनलवरती जर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, पहिल्यांदा शिकवत नाही, पहिल्यांदा टीचिंग करत नाही मी. ह्याच्या अगोदर भरपूर सारे सिरीज चालवले आहेत, भरपूर साऱ्या लोकांना टीच केलेलं आहे. ओके, मी पण ॲज अ स्टुडंट आहे, पण 3rd इयर पास आउट आहे. ओके, सो तुम्हाला माझी टीचिंग बघायची असेल, गो टू जावा सुमित चॅनल. ह्या जावा सुमित चॅनलवरती तुम्ही जाऊ शकता आणि इथं जाऊन तुम्ही टीचिंग माझी बघू शकता. ओके, सो ह्या 5th सेममध्ये आहे. ह्या 5th सेममध्ये आपण एवढं सगळं कंप्लीट करणार आहे. सो ओव्हरऑल ही आपली प्लॅनिंग झाली MSBT ऑड सेमिस्टरची. ओके, सो या 5th सेममध्ये मित्रांनो मी 5th सेममध्ये मी 95.41% मी ह्याच्यामध्ये मिळवले विदाऊट एनी क्लासेस. ओके ओके ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू.